आज मी जी इडियम शिकवणार आहे तर त्याचा अर्थ तुम्हाला छान पद्धतीने लक्षात यावा म्हणून मी अगदी रोजच्या जगण्यातले उदाहरण सांगणार आहे. तुम्ही मालिका बघता तर तुला शिकवेन चांगला धडा ही मालिका तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आणि त्यातील एक सीन आहे, म्हणजे फार पूर्वी घडलेला आहे, की अक्षरा म्हणजे त्या मालिकेची जी नायिका आहे तर ती आणि तो अधिपती दोघं हनीमूनसाठी ते परदेशात गेलेले असतात आणि त्यांचा सुखामध्ये मिठाचा खडा घालायचा म्हणून एक ती खलनायिका मागं जाते. ते जिथं जातात तिथं जाते आणि अक्षरा स्विमिंग पूलच्या पुढे उभी असते तर ही मागून येते आणि तिचा प्लॅन असतो की तिला धक्का द्यायचा आणि पाण्यात पडायचं. तर ऐनवेळी ती जेव्हा असा धक्का द्यायला पुढं हात करते, अक्षरा तिथून बाजूला सरकते, हिचा तोल जातो आणि ही पाण्यात पडते. तर प्रेक्षकांची अर्थात करमणूक होते. याला मराठीत बोलीभाषेत आपण म्हणतो की दुसऱ्यासाठी खड्डा खणला तर आपणच त्यात पडतो. पण हे इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं? इंग्लिशमध्ये यासाठी एक इडियम आहे. तर ती इडियम शेक्सपियरच्या त्याचं ओरिजिन शोधलं तर ते शेक्सपियरचं जे नाटक आहे हॅमलेट त्यामध्ये आहे. तर शेक्सपियरचे हॅमलेट ह्या नाटकामध्ये हॅमलेटच्या वडिलांचा खून हॅमलेटचा काका करतो आणि स्वतः राजा बनतो आणि हॅमलेटच्या आईशी लग्न करतो. आणि मग ते हॅमलेटच्या वडिलांचं भूत हे न्यायाची मागणी करतं हॅमलेटकडे येऊन. आणि जेव्हा हॅमलेटला हे कळतं तेव्हा मग तो त्याचा ते उघडकीस आणण्यासाठी एक योजना आखतो, ज्यामध्ये तो एक नाटक बसवतो आणि त्या नाटकामध्ये सेम हाच सीन रिएनॅक्ट करतो, ज्यामध्ये भाऊच भावाचा खून करतोय. आणि मग हे नाटक बघताना त्याला तो आपली योजना ज्या समोरच्या व्यक्तीला सांगतोय तर त्याला तो सांगतो की आता मजा येईल हे बघताना की हा स्वतःच्याच सापळ्यामध्ये कसा अडकतो. तर यासाठी त्यानं ही इडियम वापरलेली आहे की इट इज द स्पोर्ट टू हॅव द इंजिनियर हॉइस्ट विथ हिज ओन पेटार्ड. तर इंजिनियर सो त्याच्या हातात एक्सप्लोजिव्ह काहीतरी स्फोटक आहे आणि ते स्फोटक तो दुसऱ्या कोणासाठी वापरणार आहे, त्या स्फोटकाने स्वतःवरच त्याचा विनाश होतोय हे बघताना मजा येणार आहे. तर टू हॉइस्ट विथ वन्स ओन पेटार्ड ही इडियम आहे, ज्याचा अर्थ आहे की दुसऱ्यासाठी खड्डा काढला तर आपणच त्यात पडतो. आपल्या रोजच्या आयुष्यातली उदाहरणं घेतली तर साधं मुलगा बॉल खेळतोय, भिंतीवर जोरात आपटतो आणि तो वेगात मारलेला चेंडू त्याच्याच तोंडावर येऊन आपटतो. तर आपणच आपल्या कृतीमुळं अडचणीत येणं. सो इफ युअर प्लॅन बॅकफायर्स यू कॅन यूज धिस इडियम हॉइस्ट विथ वन्स ओन पेटार्ड. आपल्याच कृतीनं आपण अडचणीत येणं. आणि मग मी यासाठी वाक्यात उपयोग असा सांगेल की दे हॅड प्लॅन्स टू एंड अप हिज करियर, हिज पॉलिटिकल करियर, बट दे वर हॉइस्ट विथ देअर ओन पेटार्ड. त्याचं राजकीय करियर संपवण्याचा त्यांचा प्लॅन होता, संपवण्यासाठी त्यांच्या योजना होत्या, परंतु त्यांचा प्लॅन त्यांच्यावरच उलटला. त्यांनी त्याच्यासाठी खड्डा खणला आणि ते स्वतःच त्यात पडले. आय होप you like this information. If yes, please don't forget to give me thumbs up. Bye.